यड्रावकर साहब ने आज तक जो बात की है वो काम के स्वरूप में बात की है। कभी किसी पर टोका नहीं, रोका नहीं, काम से अपना मतलब रखा है। काम शिट्टी या चिन्हाला मतदान करणार। राजश्री शाहू आघाडी ही यड्रावकर साहेबांनी स्थापन केलेली आघाडी आहे। अतिशय सुशिक्षित आणि अभ्यासू ह्या उमेदवार आहेत। त्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातला ज्या त्याच्याशी नाळ जोडल्यामुळे या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेली आहे आणि या प्रचाराला अत्यंत जोरदार असा प्रतिसाद या ठिकाणी कवटेसारमधून लाभलेला आहे। इथं काय वातावरण होतं नेमकं? काय नाव आपलं? मौला लतीफ नाम माझं। चाचा, अभी इधर का वातावरण अभी निवडणूक का कैसा चल रहा है? क्या आपको मालूम है कि जिला परिषद पंचायत समिति को कौन खड़ा है? चल तो रहा है, अच्छा चल रहा है। राजश्री शाहू आघाड़ी का जयसिंहपुर सिटी और शिरोर तालुके में सब तरफ जो है यड्रावकर साहब का है। और यड्रावकर साहब ने आज तक जो बात की है वो काम के स्वरूप में बात की है। कभी किसी पर टोका नहीं, रोका नहीं, काम से अपना मतलब रखा है। पहली बात काम बोलता है, उनका काम। नंबर 2, पेंटर की जो बहू अभी इस इलेक्शन में है, पेंटर का काम कवटेसर गांव के लिए इतना अच्छा है कि 1.25 करोड़ रुपए की इमारत पेंटर साहब ने बनाई। स्कूल की प्राथमिक शाला अभी तक कोल्हापुर जिले में ये इमारत नहीं है इतनी बड़ी, वो पेंटर साहब ने बना के लिए। आज उनके काम की, त्यांच्या कामाची परतफेड म्हणून आज त्यांच्या सोनेला तुम्ही सगळ्यांनी मिळून शिट्टी या चिन्हावरील बटन दाबून तुम्ही त्यांना विजयी करावं, एवढीच मी तुम्हाला हे करतो, विनंती करतो। आणि त्यांच्या साळुंके वहिनी म्हणून एक आहेत, त्यांना सुद्धा शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजयी करावं, काम करण्याची संधी द्यावी, एवढीच मी विनंती करतो। नमस्ते। मुस्लिम समाज के लिए यड्रावकर साहब ने कवटेसर में कुछ निधि लगाया क्या? कहीं खाली मुस्लिम समाज का नाम मत वो तो लीजिए, लगाई है, पूरे समाज के लिए, सबके लिए लिया है। मुस्लिम समाज के लिए कुछ इधर दिया है क्या? बहुत दिया है, बहुत। कौन सा एक काम आप बता सकते हैं क्या? अभी एक काम बताओ, 4 काम दिए हैं साहब। एक बता बस। 20 लाख का अभी शादी खाना दिया हमें, चालू है क्या? चालू है अभी शादी खाने का काम 20 लाख। आणि आपका मतदान अभी किधर होना फिर? यड्रावकर साहेब शिट्टी को मतदान होने वाला। तर तुझं नाव काय सांग? माझे नाव श्रेया संदीप नांदेकर। आता या ठिकाणी दानवे पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणूक सुरू झाल्या आहेत, मग आता तुझं मतदान आहे काय? होय आहे की। आहे, बरं. मग तू आता मतदान कोणाला करणार? यावेळी काय तुझा निर्णय म्हणजे झाले काय? अजून नाही झाला? शिट्टी या चिन्हाला मतदान करणार। शिट्टीच का? कारण यड्रावकरांनी आमच्या गावातील रस्ता किंवा शाळा, ग्रामपंचायत इत्यादी कामकाज केले आणि त्यांनी आमच्या गावाला बसची सुविधा नव्हती कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तरी त्यांनी बसची सुद्धा व्यवस्था केली। विकास कामाबरोबर शालेय मुलांच्यासाठी बसची वगैरे व्यवस्था केली आहे, म्हणजे दूरदृष्टीचे यड्रावकर आहेत असं तुला म्हणायचं आहे, म्हणून त्यांना तू आघाडीचे उमेदवारांना मतदान करणार काय? त्यांचं चिन्ह काय तुला माहित आहे? मलमे साहेब, दानवे जिल्हा परिषद मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार आता उभे राहिले आहेत त्याबद्दल तुम्ही आता प्रचारात सक्रिय आहे, या सध्याच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल उमेदवाराच्या विजयाबाबत? आता आपल्याला या मतदारसंघाचा एकंदरीत जर आपण बघितला, प्रचारामध्ये निश्चितपणानं आमच्या राष्ट्रीय विकास आघाडी माहितीचे उमेदवार आहेत ज्योत्स्ना संदीप कांबळे पेंटर, आमच्या या ठिकाणच्या माधुरी साळुंके आणि कुत्री प्रतिनिधीच्या दीपाली वायदंडे ह्या ज्या उमेदवार आहेत या माहितीच्या माध्यमातून अतिशय सुशिक्षित आणि अभ्यासू ह्या उमेदवार आहेत। त्यांना राजकीय सामाजिक क्षेत्रातला ज्या त्याच्याशी नाळ जोडल्यामुळे या मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतलेली आहे। आणि एकीकडं आपण बघितलं तर सुरेश कांबळेंच्या माध्यमातून ह्या 7 गावात झालेला विकास कामाचा डोंगर, तेव्हा कुठेही आमदार खासदार आमदार असताना देखील त्यांनी प्रचंड अशी कामं ह्या मतदार उभ्या केली। त्याच्या जोरावरती या तालुक्याचे आमदार आदरणीय राजेंद्र यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय तहसीलदार खासदारांच्या माध्यमातून या सर्वांना या ठिकाणी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी उमेदवार देण्याचा निर्णय झाला। यड्रावकर साहेबांनी केलेले विकास कामं अधिक हे आपले सुरेश कांबळे साहेबांनी जे त्यांच्या मतदारसंघात त्यावेळी केलेली विकास कामं याच्या दोघांच्या याच्यामुळे तुम्हाला विजयाचा मार्ग सुकर वाटत आहे? हो, निश्चितपणानं हरकत नाही, कारण लोकांची तशी भावना आहे आणि या मतदारसंघामध्ये जनमताचा कल एवढा मोठा आपल्या पाठीशी असल्यामुळं विजयाची घाला आपल्या विजयाचा घोडदौडच्या निश्चितपणानं आपण गाठायला काय हरकत वाटत नाही। आपण सध्या कवटेसारमध्ये आलेलो आहेत। या ठिकाणी कवटेसारचे माजी सरपंच बशीर फकीर या ठिकाणी आहेत। त्यांना आपण त्या आघाडींच्या सध्या प्रचारात सक्रिय झाले आहेत। आता त्यांना आपण काही प्रश्न विचारतोय।
या ठिकाणी राजेश शाहू विकास आघाडीचा तुम्ही प्रचारात सक्रिय झालेला आहे बशीरभाई, का तुम्हाला वाटते की आपला हे विजय निश्चित होईल असं? त्याचं कारण असं आहे, राजेश्री शाहू आघाडी ही यड्रावकर साहेबांनी स्थापन केलेली आघाडी आहे आणि ह्या जी काय 7 वर्षात बघितलं यड्रावकर साहेबांचं काम, तर शिरोळ तालुक्याची 52 गाव आहेत. एक गाव कोणी पण सांगायचं की तिथं यड्रावकर साहेबांचा फंड मिळाला नाही असं एका गावानं सांगायचं, एका समाजानं सांगायचं. प्रत्येक गावात त्यांचा फंड गेलेला आहे. आज 2000 कोटी रुपये जवळजवळ शिरोळ तालुक्याला मिळालेले आहेत. आज महाराष्ट्रामध्ये असा आमदार कुणीही झालेला नाही इतका फंड आणणारा. आणि आज आमच्या कवटेसर गावामध्ये बघितलं तर 550 ते 600 कोटी रुपये आमच्या कवटेसर गावाला दिल्यात. त्यामुळं आम्ही यड्रावकर गटाशी एकनिष्ठ आहे आणि ही जी काय 2 आमचे उमेदवार आहेत, कांबळे वहिनी आणि साळुंके वहिनी, ह्या कवटेसरमध्ये जवळजवळ 400 ते 500 मताधिक्य आमचं असणार. होय, हो. बरं. आणि ग्रामपंचायत माध्यमातून काय काम केलं आहे? ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज ग्रामपंचायतीची इमारत 25 ते 30 लाखाची चालू आहे. गाव चौडी बांधलेली आहे. आज मुस्लिम समाजाला इथं शादीचा हॉल नव्हता, यड्रावकर साहेबांनी बोलवून दिल्यात. जवळजवळ 40 लाख रुपये दिल्यात. निवारा शेड मुस्लिम समाजाला नव्हता, निवारा शेड दिल्यात. गावातील गटारी असू द्यात, अंतर्गत रस्ते असू द्यात, आज विठ्ठल रुक्माईला फंड असू दे, आमच्या जैन बांधवांना तिथं कॉन्क्रिटीकरण करायला 10 लाख रुपये दिल्यात. आज महादेव मंदिरला फंड दिलेला आहे, समाज मंदिरला फंड दिलेला आहे. कुठलाही एकही समाज असा वंचित राहिलेला नाही की फंड कोणाला मिळालेला नाही असा. हा कवटेसरमध्ये सध्या आपण आलेले आहे. या ठिकाणी कवटेसरचे सरपंच पोपट भोकरे साहेब आहेत. त्यांना आपण काही प्रश्न विचारतोय. भोकरे साहेब, आता जे राजेश शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जे उमेदवार उभे राहिलेत त्यात तुम्ही प्रचारामध्ये आता सक्रिय आहात, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत वातावरण? आज या ठिकाणी राजश्री शाहू विकास आघाडीचे दोन्ही उमेदवार, दानोळी जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे उमेदवार प्रचारानिमित्त या ठिकाणी कवटेसरमध्ये आज सकाळी आमच्या गावचे ग्रामदैवत हजरत साद सय्यद बादशाह या ठिकाणी शुभारंभ करून आज आता जवळपास निम्म गाव आमचं प्रचार करून या ठिकाणी घर टू घर फेरी उमेदवारांचा आम्ही प्रचार करत आहोत. आणि या प्रचाराला अत्यंत जोरदार असा प्रतिसाद या ठिकाणी कवटेसरमधून लाभलेला आहे. तसं खरोखर सांगायचं झालं तर आदरणीय आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय यड्रावकर साहेब यांच्या विकास कामाच्या धूमधडाक्यानं आम्ही आज कवटेसर गावाची प्रगती अगदी चांगल्या पद्धतीने करू शकलेलो आहे. आणि त्यांना हवे ते काम या ठिकाणी देण्याचं आमच्या नेत्यांनी आणि आम्ही सुद्धा त्यांच्या माध्यमातून काम करत आहोत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्ही विकास कामं केला आहे, त्याचाही तुम्हाला म्हणजे प्रचारात जाणवत असेल की उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि मताधिक्य गावातून यड्रावकर साहेबांना जास्त होईल काय? यड्रावकर साहेबांच्या आघाडीला जास्त होईल काय? निश्चितच ज्यावेळी साहेब विधानसभेला या ठिकाणी निवडणुकीत राहिले होते त्यांच्यापेक्षा 4 मतं जास्त आम्ही या उमेदवारांना देण्याचा निश्चितच आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीनं आज आम्हाला प्रतिसाद देखील लाभत आहे. उमेदवारांचं चिन्ह कुठलं आहे तुमच्या? आमच्या दोन्ही उमेदवारांचं शिट्टी हे चिन्ह असून शिट्टी पुढील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन या ठिकाणी मी करतो. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.